Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आम्ही सोमवारी पालकमंत्री महोदय पद्धतीनं सोमवारी डेलिगेशनबाबत चर्चा केली होती. तर त्याच पद्धतीनं त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यत्वे त्यांचं जे आरोग्य तब्येतीच्या बाबतीमध्ये पहिल्या दिवसापासून आपण उपाययोजना केलेल्या आहेत. सुरुवातीला डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आणि CS जे विजिटिंग होतं त्या पद्धतीचं नियोजन केलं होतं. ॲम्ब्युलन्स होती. आता मागच्या 4 दिवसापासून कार्डियक ॲम्ब्युलन्स, 3 दिवसापासून कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि फिजिशियन जे पण आहे. आज सिव्हिल सर्जन होते. आधी सिव्हिल सर्जन आज एक प्रायव्हेट कार्डिओलॉजिस्ट सुद्धा सकाळी इथे आणले होते. त्या पद्धतीने दोघांनाही आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायची होती. आबांचं नवनाथ आबाजींचं इलेक्ट्रिसिटीमध्ये काही फायडिंग्स होत्या आणि साहेबांचं ECG मध्ये होतं. त्या पद्धतीने मुख्यत्वे चर्चा करण्यासाठी आलो होतो. त्या पद्धतीनं त्यांना विनंती केली. त्यांनी कालपासून पाणी पण सुरू केलं होतं. त्याबद्दल त्यांचं आभारी मानलं आणि जे त्यांचे विषय आहेत त्यावर चर्चा केली. सर, प्रशासनाकडून काही लक्ष्मण हाके यांची तब्येती चिंताजनक आहे, याची तुम्ही अधिकृतरित्या शासनाला माहिती दिलेली आहे का? दिली तर कधी दिली? ज्या पद्धतीनं त्यांची तब्येत आहे तर सुरुवातीपासून इथे आपली 24 तास मेडिकल टीम असते आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स सुद्धा इथं स्टेशन ठेवलेली आहे. ज्या फायंडिंग आहेत त्यानुसार स्पेशलिस्ट असतील, कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन हे सुद्धा इथं असतात. सिव्हिल सर्जन सुद्धा काल दिवसभर इथे होते. आज सकाळपासून सुद्धा सिव्हिल सर्जन स्वतः आहेत आणि प्रकृतीवर त्यांच्या दोघांच्याही नजर ठेवून आहे आणि त्या पद्धतीचं ज्या आवश्यक उपाययोजना आरोग्याच्या दृष्टीने आहे तर त्या सुद्धा करण्याचं प्रशासनाने पूर्ण नियोजन केलं. त्या अनुषंगानं काही तपासण्या त्यांच्या करायच्या होत्या ज्या की हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात. त्याबाबत त्यांना विनंती केली की काही वेळासाठी आपण ती तपासणी जी आहे तर त्याकरिता आपण परवानगी द्यावी आणि त्या पद्धतीनं ते टीम जे आहे तर आपलं टेस्ट करून 2D टेस्ट करायचा होता. तर त्या पद्धतीनं त्यांना सिव्हिल सर्जननी विनंती केली होती. त्या पद्धतीने मी पण त्यांना विनंती केली की आपण तो एक टेस्ट करून घ्यावा आणि नवनाथ आबांमध्ये करून त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या LFT KFT मध्ये थोडेसे बदल होते. तर IV फ्लूइडची त्यांना आवश्यकता आहे तर ती सुद्धा विनंती त्यांना केलेली आहे. हाके साहेबांनी जे आवाहन केले आहे की शांततेमध्ये आंदोलन करावं तर तेही त्या पद्धतीने सर्वांना म्हणेल की सर्व प्रशासन जे आहे ते त्या पद्धतीनं आंदोलनकर्त्यांची आणि कोर्टिंगची चर्चेमध्ये आहे आणि सोमवारी माननीय पालकमंत्री मोदी आणि दोघेही त्यांच्यासोबत आले होते तर त्या पद्धतीनं ती दखल घेतली. तर त्या अनुषंगानं सर्वांनी सहकार्य करावं आणि या 1-2 गोष्टींमध्ये सहकार्य करावं अशी त्यांना मी भेट घेतली. काय चर्चा झाली, काय सांगितलं त्यांनी? जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त माझ्या आरोग्यासंदर्भात माझी चौकशी केली. माझं काय मित्र आहे तेव्हा याच्यापेक्षा जास्त काही तुमच्या मागण्या संदर्भात सरकार दरबारी त्यांनी तुमच्या मागण्या मांडल्यात का? काय बोलले? त्यांचं आणि माझं डिस्कशन झालं. त्या डिस्कशनमध्ये तसं काही मला काही बोलले. तर तुम्ही त्यांना असं विचारलं की बा तुम्ही माझ्या प्रकृतीची आंदोलनाची ही माहिती सरकारला पोहोचवताय तर कधी पोहोचवली? तो विचारले होते. एवढ्या सगळ्या घटना घडत असताना तुम्ही शासनाकडे शासन एखाद्या कुठल्या गोष्टीची वाट पाहतंय का असा पण मी सवाल केला. त्यांच्यामध्ये उत्तर नव्हती. तरी कुठेही एक शब्दही असं बोललं नाही की शासनाशी कनेक्टमध्ये आहे किंवा शासनाचा कॉल आला आहे किंवा शासनाचा आणि
त्यांचा संपर्क आहे असं कुठलंही वाक्य त्यांनी काही दिलेलं नाही. शासन आणि प्रशासनाचं हे सगळं तुम्ही चित्र एकत्रित पाहता. तुमचा आता 7वा दिवस संपलेला आहे. काय भावना आहेत तुमच्या मनात? काय वाटतं तुम्हाला सरकारबद्दल आणि प्रशासनाबद्दल? शासन आमच्या ओबीसीच्या प्रत्येक जमातीच्या आंदोलनाला गांभीर्यानं घेत नाही. त्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची आणि ओबीसीची फिकीर नाही हे यामधून दिसते.